मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते आणि जे राजकारणामध्ये वारे व्हायला लागले, कोण कोणाला जाऊन गळा भेट घेणार, कोण कोणाशी युती करणार, कोण कोणाशी महाविकास आघाडी करणार, कोण कोणात विलीन होणार, कोण कोणाच्या सोबत जाणार, अशा अनेक विषयांना आता काय झाले, उधाण आलंय. अशा अनेक विषयांवरती चर्चेला उदाहरण आले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, नक्की महाराष्ट्रात काय घडणार आहे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान? त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये मी जो उल्लेख केला आहे, शरदचंद्रजी पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकतील, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ते विलीन होऊ शकतील. त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतो. आणि त्याबरोबर त्यांचे विरोधी जे आहेत किंवा त्यांच्यासोबत जे आहेत तेही जाणून आहेत की भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आज राजकारण करते आहे देशामध्ये, ज्या प्रकारे राजकारण करते ते राजकारण लोकांना पटलेलं आहे, आवडलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, मी एक गौप्यस्फोट करायला चाललो आहे आणि हा गौप्यस्फोट मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. तो म्हणजे शरदचंद्रजी पवार यांचा जो पक्ष आहे, यांची जी संघटना आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन व्हायला जाते. मग उद्धव ठाकरे काय करणार? उद्धव ठाकरे यांच्या समोर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभं आहे. ते नक्की काय करणार? राज ठाकरे काय करणार आहे? याचा मी गौप्यस्फोट करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ माझा पूर्णपणे पहा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी संभल, यूपीमधील संभलचा मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. संभल में संभल संभल के, संभल में संभल संभल के, हिंदू अभी संभल में संभल संभल के चल रहा है. ह्या व्हिडिओचा, त्या व्हिडिओचा शीर्षक काय असेल? हिंदू अभी संभल में संभल संभल के चल रहा है. और मुसलमान अपना महाकुंभ में भी, प्रयागराज में भी अपना हक जमाने की कोशिश कर रहे, वह बोर्ड की जमीन है करके बोलने की कोशिश कर रहे. मित्रांनो, याच्यावरती मी व्हिडिओ बनवीन पुढच्या भागामध्ये. पण हा जो मी गौप्यस्फोट करतोय तो नक्की बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपले कमेंट्स लिहा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू का या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते आणि जे राजकारणामध्ये वारे व्हायला लागले, कोण कोणाला जाऊन गळा भेट घेणार, कोण कोणाशी युती करणार, कोण कोणाशी महाविकास आघाडी करणार, कोण कोणात विलीन होणार, कोण कोणाच्या सोबत जाणार, अशा अनेक विषयांना आता काय झाले, उधाण आलंय. अशा अनेक विषयांवरती चर्चेला उदाहरण आले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, नक्की महाराष्ट्रात काय घडणार आहे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान? तुम्हाला काय वाटते, भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती होईल की महायुतीमध्ये मनसे सामील होईल? तुम्हाला काय वाटते, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत मनसे येईल आणि राष्ट्रवादी वेगळी लढेल? काय नक्की होईल? तुम्हाला काय वाटते की मनसे परत एकदा स्वतंत्रपणे लढेल, स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या कुवतीवरती? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट काय आहे तर महाराष्ट्रामध्ये सध्या BJP बरोबर जाण्यासाठी बरेच जण लालायित आहेत, उत्सुक आहेत BJP समोर बरोबर जाण्यासाठी. आणि BJPमध्ये महत्त्वाची व्यक्ती कोण आहे आज महाराष्ट्रामध्ये? तर देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस यांची गळा भेट घेण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत, लालायित आहेत. मित्रांनो, त्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांचा सुद्धा एक सर्वात मोठा हे आहे, प्रयत्न आहे असं दिसून येतोय. सध्या त्यांच्या मुलीने, त्यांच्या कन्येने, त्यांच्या पुत्रीने जे काय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, अकेला देवेंद्र फडणवीस,
अकेला देवेंद्र फडणवीस जो भी कर रहा है महाराष्ट्र में, जो काय महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस घडवत आहेत, फक्त देवेंद्र फडणवीसच सक्रिय आहेत. म्हणजे त्यांचा गुणगान गायला काय मागे पुढे त्यांनी बघितलं नाही, तसदी सुद्धा घेतली नाही, विचार सुद्धा केला नाही. अगदी त्यांचे गोडवे गायला सुरुवात केली सुप्रिया सुळे यांनी. आणि त्यावरती मी मागचा व्हिडिओ बनवलेलाच आहे की सुप्रिया सुळे नेमके काय संदेश देऊ इच्छितात, शरद पवार नेमके काय संदेश देऊ इच्छितात. आणि त्यावरती मी असा उल्लेख केला आहे, असा गौप्यस्फोट केला आहे की शरदचंद्रजी पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकते. मित्रांनो, माझ्या मते तरी जेवढं राजकारण मी समजतो, ओळखतो, जेवढा राजकारण मला कळते, त्यानुसार मला तरी असं वाटते जर शरद पवार हे जर तेवढेच म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, एक मुरब्बी राजकारणी असतील तर नक्की शरद पवार हा निर्णय घेतील, भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊ शकतील. भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं लागेल. पण राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊन आपली नामुष्की ते ओढून घेणार नाहीत, आपला कमीपणा ते करून घेणार नाहीत. कारण राष्ट्रवादीमध्ये जर ते विलीन झाले तर अजितदादा पवार यांचा वरचष्मा असेल त्यावेळेला. आणि ही गोष्ट शरदचंद्रजी पवार यांना मान्य होणार नाही, ती खटकेल. मग त्यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग आहे, एकच उपाय आहे, तो म्हणजे अन्य पक्षामध्ये विलीन होणं. एकतर काँग्रेसमध्ये विलीन होणं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणं. आता काँग्रेसमध्ये विलीन होण्यासारखी परिस्थिती नाही आहे. काँग्रेस सध्या स्थिर स्थावर नाही आहे. काँग्रेसचाच कडेलोट होतोय. काँग्रेस म्हणजे कुठली काँग्रेस? सोनिया काँग्रेस, राहुल काँग्रेस. ही कधी या देशातून संपुष्टात येईल, नष्ट होईल, कोणी सांगू शकत नाही. म्हणजे ती वेळ आता नजीक आली आहे, जवळ आली आहे, ती वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळे शरदचंद्रजी पवार अशा डुबत्या जहाजावरती, अशा बुडत्या जहाजावरती आपले सवारी करणार नाहीत, त्याच्यामध्ये ते सामील होणार नाहीत आणि आपलासुद्धा जीव गमावणार नाही. त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये मी जो उल्लेख केला, शरदचंद्रजी पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ शकतील, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ते विलीन होऊ शकतील. त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतो. काही दिवसातच ही आपल्याला बातमी ऐकायला मिळेल. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. जर ते वाट बघत बसले किंवा तसेच त्या परिस्थितीत थांबले तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत असलेले जे आमदार खासदार आहेत ते त्यांना एक एक करून सोडून जाऊ शकतात. आणि कुठे जातील सोडून? तर राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत. पण ते जाण्यापूर्वी, आणखीन नामुष्की ओढवून घेण्यापूर्वी शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या कन्या ह्या भाजपामध्ये आपला जो पक्ष आहे, आपला जो संघटना आहे ते विलीन करू शकते. मित्रांनो, त्याबरोबर आता उद्धव ठाकरे सुद्धा लालायित आहे. कुठे? देवेंद्र फडणवीस यांच्याशी गळाभेट करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर बसवून घेण्यासाठी, भारतीय जनता पार्टीशी गळाभेट घेण्यासाठी, भारतीय जनता पार्टीबरोबर सोबत आपण येणारं जे राजकारण आहे, म्हणजे भविष्यातलं राजकारण आहे, ते आपण करू या उद्देशाने ते सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी लालायित आहे. पण मला असं वाटत नाही. कारण आजच्या काळात, आजच्या क्षणी, वर्तमान परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचं अस्तित्वच आज काय आहे, संपुष्टात आल्याच्या मार्गावरती आहे. त्यांना जर सोबत घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीला काही फायदा होणार नाही आहे, उलट पक्षी नुकसान होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोबत घेतील की नाही, तुम्हाला काय वाटते मित्रांनो? पण ह्या उलट राज ठाकरेंना सोबत घेऊ शकतील. कारण ठाकरे हा जर
ब्रँड आहे किंवा हे जे नाव आहे, हा जो टॅग आहे, तो जर वापरायचा असेल तर त्यांच्यासाठी राज ठाकरे हा विषय फायदेमंद असेल. राज ठाकरेंना जर त्यांनी सोबत घेतलं तर कदाचित जे त्यांना भरून काढायचं आहे, ही त्यांना भर घालून द्यायची आहे येणाऱ्या भविष्यामध्ये राजकारणाच्या दृष्टीने. आणि इथे दुसरा एक त्यांचा फायदा काय होईल तर थोडेसे ते जर राज ठाकरेंना त्यांनी जर सोबत घेतलं तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नाकामध्ये व्यसन घालता येईल, एकनाथ शिंदे यांवरती लगाम घालता येईल. आणि मित्रांनो, शेवटी किती झालं तरी तो एक वेगळा पक्ष आहे, ती एक वेगळी संघटना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि तो वाढवण्यासाठी कोणाला तरी ते दाबण्याचा प्रयत्न करतील, कोणाच्या तरी वाट्यातला हिस्सा काढून घेण्याचा प्रयत्न करतील. आणि हा त्यांचा हक्क आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही, त्यांना आपण दोष देऊ शकत नाही. प्रत्येकाला आपला पक्ष, आपली संघटना, आपलं अस्तित्व मोठं करण्याचा तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर असा काय निर्णय घेत असतील किंवा असा काय कृती करत असतील तर ती चुकीची नसणार आहे. पण आता भारतीय जनता पार्टीला कुठेतरी एकनाथ शिंदेंना रोकावं लागेल, अन्यथा त्यांना जर 2029मध्ये यावेळी अमित शहाने ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं, त्यावेळी ते काय एक वक्तव्य केलं होतं, 2029मध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या स्वबळावरती, स्वताकदीवरती महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करू शकेल. आणि जर भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती, स्वताकदीवरती महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना अजितदादा पवार आणि ह्यांना एकनाथ शिंदे यांना रोकावं लागेल. आणि जर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना रोखायचं असेल तर त्यांच्याकडे मार्ग आहेत. ते मार्ग म्हणजे काय, एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी ते राज ठाकरे यांना सोबत घेतील आणि अजितदादा यांना रोखण्यासाठी ते शरदचंद्रजी पवार यांना सोबत घेऊ शकतील. पण कशा प्रकारे राज ठाकरे यांना युतीमध्ये घेऊन येतील ते आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला ते विलीन करून घेऊ. मित्रांनो, येणाऱ्या राजकीय परिस्थितीनुसार मी ही गोष्ट तुमच्यासमोर ठेवते, वास्तव तुमच्यासमोर मांडतोय. कारण प्रत्येक पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी ललायित आहे. कारण का, आज भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे देशात आणि राज्यात सुद्धा. आणि त्या बोलबालामध्ये, राज्यामधील बोलबालामध्ये देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती आता लोकांसाठी, जनतेसाठी महत्त्वाची ठरते. त्यांनी जे काय राजकारण केलं आहे 2014 ते 2019 पर्यंत, ते जनतेने बघितलेलं आहे, महाराष्ट्रातील जनतेने. त्यानंतर जे राजकारण झालं त्या राजकारणाला कारणीभूत काय आहे, ती परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यावरती का उडवली हे समजून चुकले आहेत लोक, म्हणजे जनता. कोण? मतदार राजा. त्यामुळे त्यांनी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा बहुमान दिलेला आहे. कोणाला? भारतीय जनता पार्टीला, देवेंद्र फडणवीस यांना. मित्रांनो, कुठलाही पक्ष ज्यावेळी नामशेष होतो किंवा कुठल्याही पक्षाचा राजकीय स्थितीमध्ये भरभराटीला येतो, या सर्व गोष्टीला कारण काय? नामशेष होणं किंवा भरभराटीला येणं, याला कारण कोण असतो तर तो मतदार राजा. आणि आज मतदार राजा हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. आणि ही गोष्ट एक देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांना पुरेपूर माहिती पडलेली आहे, समजलेली आहे, त्यांनी ती जोखलेली आहे. आणि त्याबरोबर इतर पक्षांच्या जे नेते आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणा, अजितदादा म्हणा, एकनाथ शिंदे म्हणा, शरदचंद्रजी पवार म्हणा, जे कोण आहेत, जे इतर पक्ष आहेत, इतर संघटना आहेत, त्यांच्या नेत्यांना सुद्धा ही गोष्ट समजून चुकलेली आहे की हा जो विजय झाला आहे, ह्या विजयाला कारणीभूत कोण आहे तर देवेंद्र फडणवीस यांचा 2014 ते 2019 पर्यंतचा कार्यकाल
त्यानंतर त्यांना रोखण्याचा जो प्रयत्न केला गेला, ज्या प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला, जसं त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ही गोष्टसुद्धा महाराष्ट्रातील जनतेला खटकलेली आहे. कारण त्यावेळीसुद्धा युतीलाच बहुमत मिळालं होतं आणि ते नाकारलं कोणी, तर उद्धव ठाकरे यांनी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कितीही खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, खोटं रेटण्याचा प्रयत्न केला, 100 कोके एकदम ओके, गद्दार बिद्दार, मित्रांनो ते काही गोष्टी चालल्या नाहीत, त्याचा काही परिणाम झाला नाही मित्रांनो. कारण आता भारतीय जनता म्हणतोय, महाराष्ट्रातील जनता आता काय झाली आहे, जागृत झालेली आहे. त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहे आणि ते दाखवत आहेत, प्रत्येक निवडणुकीमध्ये ते दाखवत आहेत की आता आम्ही जागृत आहोत. त्यामुळे जातीमध्ये सुद्धा त्याची विभागणी होऊ शकली नाही. ज्या भीतीमुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी हिंदूमध्ये विभागणी झाली होती, मतांमध्ये विभागणी झाली होती, फक्त जात ह्या कारणामुळे. आणि जरांगे पाटील हा त्याचा एक फॅक्टर होता, तो एक निमित्त होता. पण त्या निमित्ताचा सुद्धा आज आता जी निवडणूक झाली विधानसभेची, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा फॅक्टर चालू शकला नाही, त्याचे परिणाम होऊ शकले नाही. हे सुद्धा आता जाणून आहेत खुद्द देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे इतर नेते, आणि त्याबरोबर त्यांचे विरोधी जे आहेत किंवा त्यांच्यासोबत जे आहेत तेही जाणून आहेत की भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आज राजकारण करते देशामध्ये, ज्या प्रकारे राजकारण करते, ते राजकारण लोकांना पटलेलं आहे, आवडलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. म्हणून बघा, येत्या काळामध्ये मी एका मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला आहे, अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार, हा जो मी विषय तुम्हाला तुमच्यासमोर मांडला होता, ती गोष्ट अस्तित्वात येईल. इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत ते बरेचसे पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊन जातील, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारतील किंवा भारतीय जनता पार्टीला समर्थन करतील. मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे 400 पार नाही येणार आकडा, पण 370चा जो आकडा आहे भारतीय जनता पार्टीचा, तो आकडा नक्की ते पार करतील असं मला वाटते. कारण काँग्रेसमधील एक तीन चतुर्थांश ज्या खासदार आहेत, काँग्रेसमधील जे 3/4 खासदार आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी लालायित आहे. ही आतल्या गोटातली बातमी मित्रांनो. जर 3/3 म्हणजे आता 99 आहेत, त्याच्यातले जर 75 खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन विलीन झाले, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारलं, तर काय होईल मित्रांनो, 370 100% होऊ शकते. परत शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत असलेले 9 त्यांचे खासदार ते जर विलीन झाले, आकडा वाढत जाईल. म्हणून मी म्हणालो 370च्या आसपास भारतीय जनता पार्टीचा आकडा वाढू शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे मी काय म्हणालो, महाराष्ट्रामध्ये जी काय परिस्थिती, राजकीय परिस्थिती दिसते, त्या राजकीय परिस्थितीनुसार भारतीय जनता पार्टीसोबत जायला हे अनेक नेते लालायित आहेत. मित्रांनो तुम्हाला काय वाटते? मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, RSS बद्दल शरदचंद्रजी पवार यांचं जे वक्तव्य आहे, गुणगान गायले ते RSS बद्दल ते अगदी चांगलं बोलले. त्यांच्याबद्दल त्यांनी अगदी काय म्हणतात, त्यांना RSS बद्दल त्यांना एक ओढ निर्माण झालेली आहे. RSS मध्ये जणू काय ते सामीलच होणार आहेत, म्हणजे RSS मध्ये जाऊन त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याची त्यांची इच्छा आहे असं आता वाटायला लागलं आहे. म्हणजे त्यांच्या वक्तव्यावरून याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. आज ते RSSचं गुणगान गात आहेत, भारतीय जनता पार्टीचं गुणगान गात आहेत, आपले देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान गात आहेत, ते आपले नरेंद्र मोदी, अमित शहा यांचं गुणगान गात आहेत. याचा अर्थ काय आहे?
ह्याच्यामागे त्यांची मनसुबे काय आहे, त्यांची इच्छा काय आहे ही दडून बसलेली नाही मित्रांनो. आणि त्याबरोबर त्यांच्या लेखीनीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे गौरवान्वित जे उद्गार काढलेत ना, त्या उद्गारावरनं सुद्धा असं लक्षात येते की त्यांच्या कन्या म्हणजे शरद पवारांच्या कन्या आणि शरद पवार ह्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यात लालायित आहेत. तुम्हाला काय वाटते? मनसे म्हणजे राज ठाकरे हा निर्णय घेणार का? भारतीय जनता पार्टीसोबत जाणार का? तुम्हाला काय वाटते? शरदचंद्रजी पवार हा आपला पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करणार का? तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे हे मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न करणार का? तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, त्या व्यतिरिक्त 2 पक्ष आहेत, ते म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी. तर आज ते भारतीय जनता पार्टीसोबतच आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण तुम्हाला काय वाटते? नक्की काय घडू शकते? असं जर झालं महाराष्ट्रात तर विरोधी पक्ष हा उरणारच नाही. विरोधी पक्ष उरणारच नाही. राहिली ती काँग्रेस. आता काँग्रेसमधील आमदार खासदार जर भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाले तर नाममात्र आमदार आणि खासदार काँग्रेससोबत राहतील. मग काय होईल? विरोधी पक्षनेता कोणाकडे राहील? विरोधी पक्ष संपला असेल. तुम्हाला काय वाटते? आणि ही जर ताकद वाढली, ही जर परिस्थिती निर्माण झाली तर येणाऱ्या काळात जो गजवाहीन करण्याचा प्रयत्न केला जातोय, मुसलमान जे उत्तेजित होत आहेत ते सुद्धा, त्यांची सुद्धा ताकद शमेल. ते सुद्धा नम्र होतील, वागतील, झुकतील. आणि जे अनेक प्रश्न आहेत, वक्फ बोर्डसारखे जे प्रश्न आहेत, UCC सारखे जे प्रश्न आहेत, एक देश एक चुनाव जो प्रश्न आहे, हे अनेक प्रश्न सुटतील, अनेक कायदे प्रस्थापित होतील आणि भारत उत्कर्षाकडे जाईल, प्रगतीकडे जाईल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? वास्तवावर बोलू काहीतरी हे वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. हे वास्तव तुम्हाला पटते आहे का? तुम्हाला रुचते आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.